नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता सौमित्राने जज साहेबांना जानकीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागितलेली असते. तेव्हा आता जानकी विटनेस बॉक्समध्ये येते तर सौमित्र आता सर्वांसमोर जानकीला हा प्रश्न विचारतो की समोर जे काही विटनेस बॉक्समध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहे सयाजीराव विखे पाटील यांना तुम्ही ओळखतात का? तेव्हा आता जानकी म्हणते की यांना कोण ओळखत नाही, हे तर सयाजीराव विखे पाटील आणि कधी काळी आदराने मी यांना सयाजी काका असे हाक मारायचे. तेव्हा आता सौमित्र विचारतो की मला एक गोष्ट सांगा की तुमचा आणि यांचा काय संबंध आहे? तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की यांचा आणि आमची जे काही सोयरीक जमली होती आणि त्यामुळे आमचे नातेसंबंध तयार झाले. त्यांची मुलगी ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी आहे ना, तर ती माझे धाकटी धीर सारंग रणदिवे यांच्या बायको तर माझ्या जाऊ आहे. तर आता सौमित्र म्हणतो की म्हणजे ऐश्वर्या रणदिवे या तुमच्या धाकट्या जाऊ आहे तर? तेव्हा आता जानकी हो सर असं म्हणते. तर सौमित्र विचारतो की मग तुम्ही यांच्यावर आरोप केले होते की नानासाहेब रणदिवे यांनी किडनॅप केले होते. जानकी म्हणते की हो सर, हे खरं आहे. यांनीच माझ्या सासऱ्यांना किडनॅप केले होते आणि डांबून सुद्धा ठेवले होते. त्यांना त्रास सुद्धा खूप दिला होता. त्यावर आता सौमित्र विचारतो की आणखीन याबद्दल काही तुम्ही सांगू शकताल का? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, जेव्हा माझे सासरे नानासाहेब रणदिवे हे किडनॅप झाले होते तेवढ्यात सगळ्यात अगोदर मला सयाजीराव विखे पाटील आणि ऐश्वर्या यांच्यावर संशय आला होता. तर सौमित्र विचारतो की का? तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की सर, पूर्ण गावाला माहिती आहे की का यांच्यावर संशय होता म्हणून. आमच्या दोन्ही कुटुंबामध्ये दुश्मनी होती आणि ती दुश्मनी मिटवण्यासाठी आम्ही हे सोयरीक जमवली होती. परंतु त्यानंतर मात्र आम्हाला जसे वाटले तसे काहीच बदललेले नाही. सयाजीराव विखे पाटील आणि ऐश्वर्या या दोघांनी तर आणखीनच आमच्या कुटुंबाला आणखीन त्रास देण्याचा प्रयत्न तर केलाच, परंतु आमचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा, त्या कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा सुद्धा यांनी खूप असा प्रयत्न केला. माझे सासरे नानासाहेब रणदिवे हे अनेक दिवस अथुर्नात सुद्धा खेळून होते, कारण त्या ऐश्वर्याच्या एका चुकीमुळे आज माझ्या सासऱ्यांना खूप काही भोगावं लागलं होतं. आणि जेव्हा त्यांच्या प्रकृतीत अगदी सुधारणा झाली, त्यांना बरं वाटायला सुरुवात झाली आणि त्याच दुसऱ्या दिवशी नानासाहेब रणदिवे यांना किडनॅप करण्यात आले. आणि त्यानंतर मात्र नानासाहेब रणदिवे हे जगात सुद्धा नाही असे आम्हाला सुद्धा हे कळवण्यात आले. खरं वाटावं म्हणून अगदी खोटे पुरावे सुद्धा आमच्यासमोर सादर करण्यात आले. अगदी खोटी बॉडी सुद्धा आम्हाला दाखवण्यात आली. त्या बॉडीला नानांचे कपडे सुद्धा घालण्यात आले होते आणि तो चेहरा जो त्या बॉडीचा होता अगदी विद्रूप करून त्याला पूर्णपणे पट्टी गुंडाळलेली होती. इतक्या जखमा त्या बॉडीला करण्यात आल्या होत्या. परंतु सर, मला खात्री होती की ती बॉडी माझ्या नानांची नव्हती, कारण जेव्हा नानांच्या हातामध्ये मी धागा बांधला होता तर तो लाल रंगाचा धागा देवीचा बांधला होता, परंतु जो धागा त्या बॉडीच्या हातात होता तर तो काळा धागा होता. म्हणून मला त्यावरून माझ्या नानांची ही बॉडी नाही हे ओळखले आणि मला पूर्णपणे खात्री हीच पटली होती की माझे नाना जिवंत आहेत म्हणून. मग त्यानंतर मी आणि माझी धाकटी जाऊ ॲडव्होकेट अवंतिका रणदिवे आम्ही नानांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला आणि पहिलाच पुरावा मला महिपतच्या गोडाऊनमध्ये सापडला होता, जिथे ह्या सयाजीराव विखे पाटील यांनी आमच्या नानांना किडनॅप करून डांबून ठेवले होते. तर तेथे असताना मला नानांच्या हातातील तो लाल रंगाचा धागा सापडला होता. जानकी आता घडलेला सर्व काही प्रकार आता कोर्टासमोर सांगत असते. तेव्हा जानकी पुढे म्हणते की नानांच्या हातातील धागा मला तेथे सापडला आणि माझी पूर्णपणे खात्री पटली. तेवढ्यात लगेच आता ॲडव्होकेट जाधव सयाजीचे जे वकील असतात तर ते लगेच जानकीला म्हणतात की जानकी रणदिवे हे सगळं काही कोर्टाने मागच्या सुनावणीत ऐकलं होतं आणि त्या गोडाऊन बद्दल सुद्धा ऐकलेलं आहे. त्यामुळे दुसरा कोणताही पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो दाखवू शकतात, तर त्याबद्दल सांगा. तेव्हा आता जानकी म्हणते की दुसरा कुठला नाही, परंतु अगदी खात्रीशीर असा पुरावा आमच्याकडे तर आहे. आणि हे बघा जज साहेब, आमच्याकडे तो पुरावा आहे की ज्या पुराव्यात आता सयाजीराव विखे पाटील यांनी त्यांच्या पापाचे पहाडे वाचलेले आहेत अशी ती रेकॉर्डिंग, आणि तो पुरावा ऑलरेडी आम्ही पोलिसांकडे सादर केलेला आहे जज साहेब. तेव्हा आता जज साहेब विचारतात की तो पुरावा कोणता आहे तर ते दाखवा. तेव्हा आता सयाजी जे काही रेकॉर्ड केलेलं बोलणं आहे तर सौमित्र म्हणतो ऑलरेडी जानकी रणदिवे यांनी सयाजीराव विखे पाटील यांचं बोलणं रेकॉर्ड करून घेतलेलं आहे आणि ते पोलिसांनी कोर्टावर समोर सादर करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. तेव्हा आता लगेच जज साहेब परवानगी देतात. तेव्हा आता ते रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी आता लगेच पोलीस इन्स्पेक्टर साहेब ती रेकॉर्डिंग लगेच प्ले करायला सांगतात आणि आता ऋषिकेश नाना यांचे चेहरे खुलतात.
कारण सयाजीचा असली चेहरा आता सर्व जगासमोर येईल, कोर्टासमोर येईल असं त्यांना आता वाटत असते. तेव्हा आता सयाजी जे काही बोललेलं आहे ते सगळं रेकॉर्डिंग आता सर्व कोर्टासमोर सर्वजण अगदी ऐकतात. तेव्हा सयाजीने पूर्णपणे पाप केलेलं आहे हे सत्य आता सर्वांच्या समोर येते की नानांना दुसरं तिसरं किडनॅप करणारं कोणी नसून सयाजीराव विखे पाटील आहे आणि स्वतःने ते कबूल केले हे मात्र आता कोर्टासमोर सिद्ध होते. शेवटी सयाजी पाटील म्हणलेला असतो की शेवटी नानासाहेब रणदिवे याला आउट हाऊसमध्ये स्वतःच्याच ठेवण्यात आले आणि आता यापुढे मात्र अशी सेटिंग लावणार आहेत की रणदिवे जे कुटुंब आहे ते पूर्णपणे बरखास्त होईल. असा गेम आम्हाला आता यावेळेस पुढे करायचा आहे. तेव्हा आता ही रेकॉर्डिंग ऐकून झाल्यानंतर ॲडव्होकेट सौमित्र म्हणतो की मिलॉर्ड साहेब, जी काही आत्ता रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली तर ती सयाजीराव विखे पाटील यांची होती. मग यापेक्षा तुम्हाला आणखीन मोठा पुरावा काय हवा आहे? सयाजीराव विखे पाटील यांनी त्यांच्या तोंडून त्यांच्या गुन्ह्याचे पहाडे वाचलेले आहेत आणि सौ जानकी रणदिवे यांनी ते रेकॉर्ड केलेले आहेत. तेव्हा आता सौमित्र खाली बसतो तर जज साहेब आता ॲडव्होकेट जे जाधव वकील आहे तर त्यांना विचारतात की तुम्हाला काही काही ॲक्शन वगैरे विचारायचे आहे का, प्रश्न वगैरे. तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट जाधव आहे तर ते पुढे येतात. जानकी रणदिवे यांना म्हणतात की खरंच तुम्ही तर खूप छान काम केलं आणि जेव्हा तुम्ही हे रेकॉर्डिंग केलं आणि तो सयाजीराव विखे पाटील यांचा आवाज आहे असा तुमचा दावा आहे, तेव्हा मात्र तेथे आणखीन कोणी दुसरं होते का? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, मी एकटीच होते. तेव्हा ॲडव्होकेट जाधव विचारतात की अच्छा, म्हणजे हे तुम्ही कुठे रेकॉर्डिंग करून घेतलं? तेव्हा जानकी सांगते की सयाजीराव विखे पाटील यांच्याच घरी मी स्वतः सगळं काही रेकॉर्डिंग करून घेतले. तेव्हा आता ॲडव्होकेट जाधव विचारतात की म्हणजे सयाजीराव विखे पाटील यांनी स्वतःच्या पापाचा पाढा वाचला तर, आणि तुम्ही हे सर्व कसं केले? घाबरवलंय का त्यांना, धमकावले का आणि म्हणून हे सर्व रेकॉर्ड करून घेतले का? तेव्हा आता जानकी हसून म्हणते की अहो जाधव ॲडव्होकेट, सयाजीराव विखे पाटील यांना कोण ओळखत नाही? ते घाबरतील अशातील आहे का ते? आणि त्यांना घाबरवणं धमकावणं हे माझ्या स्वभावात नाही, त्यामुळे यातील मात्र मी काही केलेले नाही. तर ॲडव्होकेट जाधव म्हणतात की मग तर मला जाणूनच घ्यायचं की तुम्ही नक्की काय केले ते. तुम्ही त्यांच्याच घरामध्ये गेल्यात आणि हा धाडसीपणा कसा केला त्याबद्दल सांगा. तेव्हा आता जानकी जज साहेबांना सर्व कोर्टासमोर सांगते की कधी कधी लबाड माणसाशी सुद्धा लबाड पद्धतीनेच वागावे लागते. शेवटी तोच पर्याय मी त्यांना अगदी फसवण्यासाठी वापरला आणि सयाजीराव विखे पाटील यांच्याच मुलीच्या वेशामध्ये मी त्यांच्या घरी गेले होते, म्हणजे तिचीच साडी आणि तिच्यासारखा तो पेहराव करूनच मी तेथे गेले होते. ॲडव्होकेट जाधव विचारतात की म्हणजे मग त्यांना कळाले नाही का? त्यावर आता जानकी म्हणते की त्यावेळेस मात्र मी ऐश्वर्यासारखा पेहराव केला होता आणि त्यावेळेस त्यांच्या घरचे लाईट्स गेल्यामुळे मी नेमकं कोण आहे, ऐश्वर्या आहे की जानकी हे त्यांना नाही कळाले आणि त्यांना असं वाटलं की मी ऐश्वर्या आहे आणि मग त्यांच्याशी बोलता बोलता त्यांच्या पापाच्या गुन्ह्याची कबुली मी लगेच त्यांच्याकडून वधून घेतली आणि ती रेकॉर्डिंग करून घेतली. तेव्हा त्या रेकॉर्डिंग बद्दल सर्व काही जानकी आता कोर्टासमोर सांगते. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर ॲडव्होकेट जाधव आहे तर ते वेगळेच आरोप करतात. बघितलंच ना जज साहेब, अहो यांनी काय केलं म्हणजे माझ्याच आशिलांच्या घरामध्ये जाऊन त्यांचे लाईट्स घालवले आणि त्यांनाच फसून नकळत रेकॉर्डिंग सुद्धा करून घेतले आणि आता तर काय म्हणतात, सयाजीराव विखे पाटील यांनी स्वतःच्या पापाची कबुली सुद्धा दिली, स्वतःच्या गुन्ह्याची. तेव्हा आता जानकी बोलायला जाणार तोच लगेच ॲडव्होकेट जे काही जाधव वकील आहे तर ते जानकीला शांत राहायला सांगतात आणि जज साहेबांना म्हणतात की या ठिकाणी मला दोन असे प्रश्न पडतात की मिसेस जानकी यांना ऐश्वर्याचा गेटअप का करावा लागला आणि दुसरं म्हणजे सयाजीराव विखे पाटील यांना आपली मुलगी ऐश्वर्या आणि जानकी कोण यामधील फरक सुद्धा कळला नाही का? म्हणजे हे बघा, ऐकायलाच किती विचित्र वाटतं की एक बाप आपल्या मुलीचा आवाज सुद्धा ओळखू शकत नाही. हे खरं वाटतं का तुम्हाला? बरं चला, काही सेकंदासाठी आपण हे सर्व मान्य करूयात की हे सर्व खरं आहे, परंतु अजून काही असा दुसरा पुरावा आहे का? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा जज साहेब, इतका मोठा पुरावा कोर्टामध्ये सादर केला, मग आणखीन कोणता असा पुरावा तुम्हाला बाकी आहे? कोणता वेगळा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे? तर आता सयाजी पाटलाला हसू येत असते. तुम्हाला काही वेगळं असं ऐकवायचं आहे का? तेव्हा ॲडव्होकेट जाधव म्हणतात की हो मी ऐकवतो ना. आणि हे बघा मिलॉर्ड साहेब, मिसेस जानकी यांनी कोर्टाला एक रेकॉर्डिंग ऐकवलेली आहे आणि माझ्याकडे सुद्धा एक रेकॉर्डिंग आहे, तर ती कोर्टाला ऐकवण्याची मी अनुमती मागतो. मला ती रेकॉर्डिंग सादर करण्याची परवानगी द्यावी म्हणून जज साहेब लगेच परवानगी देतात. तेव्हा आता जी काही नानांची रेकॉर्डिंग आहे तर ती जज साहेबांसमोर
सगळ्यांसमोर ॲडव्होकेट जाधव आता लगेच रेकॉर्डिंग करून ऐकवत असतात. त्यामध्ये असं आता नानांचा बोलणं येतं की जानकी हे बघ, मला असं वाटतं की मला जो काही किडनॅप करणारा दुसरा तिसरा कोणी नसन, सौमित्रच रणदिवे आहे. आता हे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर सर्वांना तर धक्का बसतोच, परंतु आता ॲडव्होकेट जाधव वकील आहे तर ते म्हणतात की जज साहेब आता त्यानंतर आणखीन एक दुसरी रेकॉर्डिंग ऐका. ऋषिकेशचा तो आवाज असतो की मला तर असं वाटतं की जज साहेब यात जो गुन्हेगार असेल ना तो सयाजीराव विखे पाटीलच आहे. त्यानंतर आता जी रेकॉर्डिंग आहे की सारंगची, सारंग म्हटलेलं असतो की ऐश्वर्याच्या गेटअपमध्ये जानकी बहिणी कशा जातील, म्हणून आता जो काही ह्या ॲडव्होकेट जाधवने ह्या रेकॉर्डिंग आणून कोर्टाला जे काही आता हेरफेर बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते बघून आता सौमित्र लगेच उठतो. सौमित्र रागाने ॲडव्होकेट जाधव यांना विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे. तर तेव्हा ॲडव्होकेट आता जाधव वकील म्हणतो की हो हो सांगतो आणि सांगतो असे बोलून तो जानकी जवळ येतो आणि जानकीला आय विटनेस बॉक्समध्ये विचारतो की मिसेस रणदिवे आत्ता तुम्ही जे काही रेकॉर्डिंग ऐकल्यात, जे काही आवाज ऐकले सगळे आवाज तुमच्या ओळखीचे आहेत का. तेव्हा आता जानकीला काही कळत नसतं. शेवटी जानकीला आता हो असं म्हणावं लागतं. आणि या ज्या काही आवाज होते त्या आवाजापैकी पहिला आवाज यांच्या सासऱ्याचा होता, दुसरा आवाज ऋषिकेश रणदिवे यांचा आणि तिसरा आवाज सारंग रणदिवे यांचा होता. आणि काय जानकी रणदिवे यांना विचारतात की मिसेस रणदिवे मी बरोबर बोलतो ना. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा मिलॉर्ड साहेब, हे आवाज जर माझ्या फॅमिली मेंबरचे असतील तर हे आवाज खोटे आहेत. तेव्हा आता ॲडव्होकेट जाधव वकील लगेच म्हणतात या बाबतीत तरी आता तुमचं एकमत झालेलं आहे. आणि हे बघा मिलॉर्ड साहेब, आता जे काही आवाज तुम्ही ऐकलेत ना ते कोणतेही आवाज खरे नाहीत. म्हणजे हे बघा योर साहेब, मी येथे एका व्यक्तीला बोलवण्याची परवानगी मागतो, रुपेश साहेब यांना. सौमित्र विचारतो की कोण रुपेश साहेब हे आणि त्याचा या केसशी काय संबंध. तेव्हा ॲडव्होकेट जाधव वकील आहे तर ते म्हणतात की सांगतो, सगळं काही सांगतो, जरा शांतता घ्या. तेव्हा आता ॲडव्होकेट जे काही जाधव वकील आहे तर ते एरोनॉर साहेब म्हणजे मिलॉर्ड साहेब यांना म्हणतात की रुपेश साहेब यांना येथे बोलवण्याची परवानगी द्यावी. तेव्हा आता जज साहेब परवानगी देतात. तर आता हे रुपेश कुमार कोण आहे तर त्यांना हजर होण्यासाठी सांगतात. तेव्हा आता जे काही रुपेश कुमार आहे तर ते विटनेस बॉक्समध्ये येतात. तर ॲडव्होकेट जाधव वकील त्यांना प्रश्न विचारतात की आपलं नाव काय, आपण कोणता व्यवसाय करतात, या सगळ्याबद्दल तुमची माहिती सांगा. तेव्हा आता लगेच तो रुपेश आहे तर तो नमस्कार करून मी रुपेश कुमार असं त्याची ओळख करून देतो. मी ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळे असे आवाज काढतो, म्हणजे सांगायचं असं झालं की एखाद्या माणसाचा मी आवाज ऐकवतो आणि तो आवाज मी हुबेहूब काढतो. तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब. ॲडव्होकेट जाधव काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे जी रेकॉर्डिंग खरी आहे तर ती खोटी आहे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की काय. तेव्हा ॲडव्होकेट जाधव लगेच म्हणतो की तो लगेचच कळेल आणि रुपेशला म्हणतो की तुझं जे काही टॅलेंट आहे तर तू कोर्टासमोर ते दाखवू शकतो आणि मला सुद्धा ते आवडेल ऐकायला सुद्धा. तेव्हा आता सेम टू सेम अगदी नानांच्या रेकॉर्डिंग आता कोर्टासमोर ऐकवल्या गेल्या होत्या. एक नानांची, एक ऋषिकेश रणदिवे यांची आणि एक सारंग रणदिवे यांची. या तिन्ही रेकॉर्डिंगपैकी जे काही आवाज आता ह्या रुपेशने काढलेले असतात, ऋषिकेशचा सुद्धा सेम टू सेम आवाज मात्र आता या रुपेशने काढलेला असतो. तेव्हा मात्र आता सारंगची शेवटची जी रेकॉर्डिंग असते तर तो सुद्धा आवाज अगदी सेम टू सेम या रुपेशने काढलेला आहे. हे ऐकून मात्र आता सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर मात्र ॲडव्होकेट जे जाधव आहे तर ते रुपेश कुमार आहे ना तर त्यांचं कौतुक करतात आणि खरंच तुम्ही तर खूप मोठे एक आर्टिस्टा म्हणजे व्हाईस मेंबर आहात, अगदी परफेक्ट असे आवाज तुम्ही काढू शकतात. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो की हो त्यातच काही आता वादच नाही, कारण त्यांनी जे आवाज काढले ते आवाज अगदी परफेक्ट आहेत. पण या सगळ्याचा ह्या केसशी काय संबंध असं सौमित्र आता ॲडव्होकेट वकील यांना विचारतो. तेव्हा ॲडव्होकेट जाधव वकील आहे तर ते म्हणतात की तुमच्या जानकी वहिनींनी कोर्टाला एक रेकॉर्डिंग ऐकवलं आणि मी सुद्धा तेच केलं आणि जर मी प्रत्यक्षात हे आवाज ऐकवले नसते तर आता ती रेकॉर्डिंग खोटी आहे आणि ते आवाज सुद्धा खोटे आहेत असं कोणी म्हणू शकलं असतं का. त्यामुळे मिलॉर्ड साहेब मला सुद्धा तुम्हाला कोर्टाला हे सांगायचं आहे की जानकी रणदिवे सुद्धा यांनी असंच काहीतरी कुटाने केले असतील आणि सयाजीराव विखे पाटील यांचा आवाज रेकॉर्ड करून तो कोर्टाला ऐकवला असेल. त्यामुळे ती रेकॉर्डिंग आहे तर ती सयाजीराव विखे पाटील यांची नसेल, असाच वेगळाच आवाज जानकी रणदिवे यांनी तयार करून घेतलेला असेल. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूप राग येतो. जानकी आता खाली बघत असते. त्यानंतर आता इकडे घरी सुमित्रा एकटीच असते. तेव्हा सुमित्रा जरा काळजीत असते तर लगेच आता
आजी तिथे येते. आजी म्हणते की काय ग सुमित्रे, अगं कसली काळजी करतेस. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आई, तिकडे कोर्टामध्ये काय सुरू असेल याचीच काळजी करते, त्याचाच विचार माझ्या मनामध्ये येतोय. तेव्हा आजी म्हणते की अगं मग आत्ता विचार करून काय उपयोग आहे त्याचा, एवढं सगळं होतं तर तू सुद्धा कोर्टात जायला हवं होतं. सगळी सेना मात्र निघून गेली आणि तू शेंदाड शिपाई सारखी येथेच बसून राहिली. तेव्हा आता सुमित्रा आजीला म्हणते की अगं तू असं काय करतेस. अगं मला जानकीच म्हणाली होती की आई तुम्ही तिकडे येऊ नका, त्या तेथील कोर्टातील वातावरणाने तुमचा बीपी वाढेल. तेव्हा आजी डोक्याला हात लावून घेते की कर्म माझं. अगं तुझ्यासारख्या सासवा जर आता या घराघरात जर असतील ना तर कलियुगामध्ये सासवांचा जो काही धाक असतो ना तो शेवटी नाहीसाच होईल. अगं सुमित्रे तुला कसं कळत नाही, जानकी हवा तेवेळेस तुझा वापर करून घेते, हेच तुला नाही समजत. सुमित्राला राग येतो. सुमित्रा लगेच आता आजीवर ओरडते की आई शांत हो, झाले का तुझे बोलणे सुरू. सारखं त्या जानकी बद्दल वाईट बोलत असते आणि कायम तिला नावच ठेवत असते. अगं का पण तू त्या जानकीचा रागराग करत असते. तर आजी म्हणते की अगं कारण तुला कळत नाही. आणि का तुला हे कळत नाही की ती जानकी आणि ऋषिकेशने तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, म्हणून तुला समोर काय होतं काय नाही हे काही दिसत नाही. त्यामुळे हे बघ तू त्यांचं ऐकते आणि त्या सारंगला तुसड्यासारखं वागवते आणि त्या ऋषिकेशला जवळ करते. तेव्हा आता सुमित्राला आणखीन राग येतो. सुमित्रा म्हणते की पुरे आई, पुरे बंद कर आता हे सगळं काही जे बोलते ते, आणि ऋषिकेश बद्दल तू काही बोलूच नको. सारंग ऐश्वर्याचं काय सांगते. अगं त्या सारंगच्या सासऱ्यांनीच नानांना किडनॅप करून ठेवले होते. तेव्हा लगेच आजी म्हणते की हो अगं पण ते अजून सिद्ध झालेले नाही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सिद्ध होणारच हे बघ, आणि कोर्टामध्ये ते सिद्ध होईलच. आणि तो सयाजीराव विखे पाटील आज काही कोर्टातून नाही सुटत. आणि खरं सांगू का आई तुला एक गोष्ट, आणि माझा पूर्ण विश्वास आहे की त्या ऐश्वर्याला मात्र तिच्या वडिलांचे पराक्रम आहे तर ते अगोदरपासूनच माहिती असतील. आजी लगेच म्हणते की मला नाही वाटत तसं काही असेल, आणि जर तसे असते तर ऐश्वर्याने लगेच कबूल केले असते, परंतु लवकरच खरं काय आहे ते तुला कळेलच. आता तुला माझ्या म्हणण्यावर विश्वास नाही बसणार, पण समोर सगळं काही येईल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की म्हणजे कशाला. सुमित्रा म्हणते की अगं लवकरच कशाला, अगं आत्ताच कळेल, तासभरातच कळेल, कारण कोर्टामध्ये आता सगळे काही केस सुरू आहे. त्यानंतर आता कोर्टामध्ये जे काही जानकीवर आरोप केले जातात की जानकीने ही रेकॉर्डिंग खोटी करून घेतलेली आहे. तेव्हा जानकी लगेच आता आवाज चढून म्हणते की हे बघा हे सगळं खोटं आहे जज साहेब, मी असे काही खोटेपणा केलेला नाही. जे काही सयाजीराव विखे पाटील यांची ती रेकॉर्डिंग होती तर तीच रेकॉर्डिंग खरी आहे. मी स्वतः त्यांचा माझ्या मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड करून घेतलेला आहे. जज साहेब म्हणतात की हो असेल, परंतु हा आता तुमच्या केससाठी ठोस पुरावा नाही. तेव्हा आता जानकी रडकुंडीला येते. जानकी म्हणते की अहो जज साहेब तुम्ही असं काय करतात, मी खरंच खोटं नाही बोलत, माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता जज साहेब ॲडव्होकेट सौमित्र यांना जानकी जे काही साक्षीदार आहेत तर त्यांना बसून देण्यासाठी सांगण्याची ऑर्डर देतात. तेव्हा आता सौमित्र जानकीला म्हणतो की वहिनी हे बघ प्लीज तू बसून घे. जानकी म्हणत असते की हे बघा सौमित्र भाऊजी, अहो मी खोटं नाही बोलत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी प्लीज तू आता खाली बस. तेव्हा लगेच ॲडव्होकेट जाधव वकील आहे तर ते रुपेश कुमार यांना सुद्धा आता खाली बसायला सांगतात. त्यानंतर आता जज साहेब सर्वांसमोर म्हणतात नानासाहेब रणदिवे आणि सयाजीराव विखे पाटील यांच्या केस संदर्भात जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत आणि फिर्यादी पक्षाचं जे काही आता म्हणणं आहे की जे काही पुरावे सादर केले तर तो बॉस सयाजीराव विखे पाटील आहे, आणि बचाव पक्ष वकिलांचं असं म्हणणं आहे की ते खोटं आहे. सगळे पुरावे आणि साक्षीदार बघितल्यानंतर हे कोर्ट पूर्ण विचारांती या म्हणजे केसचा निकाल देत आहे. तेव्हा आता सयाजीला तर खूप आनंद होत असतो. तेव्हा आता जज साहेब पुढे म्हणतात की या केसमध्ये सयाजीराव विखे पाटील यांना कोर्ट निर्दोष सुटका करत आहे असं म्हणणार तोच लगेच ऐश्वर्या दरवाजा उघडते आणि थांबा असं म्हणते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला तेथे पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्याचा तर हा तिसरा प्लॅन असतो. तेव्हा सारंग संपतला घेऊन तेथे येतो. सर्वजण आता सारंग ऐश्वर्या संपत यांच्याकडे बघत असतात. सयाजी म्हणतो की ऐश्वर्या, जानकी सुद्धा म्हणते की ऐश्वर्या. आता संपतला सुद्धा बघून ऋषिकेशला आनंद होतो आणि संपतला बघून आता सयाजीचा चेहरा मात्र पडतो. तेव्हा मात्र आता जज साहेब ऐश्वर्याला विचारतात की आपण कोण आहात आणि कोर्टाच्या कामामध्ये असा अडथळा आणल्याबद्दल आपल्या
आपल्यावर कडक कारवाई सुद्धा होऊ शकते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सॉरी सर, खरंच, परंतु माझ्याकडे एक असा पुरावा आहे की या केसचा निकाल बदलू शकतो. आणि जज साहेब अगोदर ऐश्वर्याला तिचा परिचय देण्यासाठी पुढे यायला सांगतात. तर आता ऐश्वर्या पुढे येते आणि कोर्टासमोर हात जोडत म्हणते की मी ऐश्वर्या रणदिवे, सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी, आणि माझे मिस्टर हे सारंग रणदिवेंची सुद्धा ती ओळख करून देते. आणि जो काही हा तो माणूस आहे की ज्याने आमच्या नानांना किडनॅप केले होते, संपत, ह्या माणसाचं नाव संपत आहे, असे जेव्हा आता ऐश्वर्या म्हणायला सुरुवात करते तेव्हा आता सयाजीचे डोळे तर पूर्णपणे आता फिके पडतात. तो आता रागाने ऐश्वर्याकडे बघत असतो की आयशू नेमकं हे काय करते. तेव्हा आता जज साहेब संपत याला विटनेस बॉक्स मध्ये बोलावतात. तेव्हा सारंग संपतला विटनेस बॉक्स मध्ये जायला सांगतो आणि संपत विटनेस बॉक्स मध्ये येतो. तेव्हा आता जज साहेब नानासाहेब रणदिवे यांना विचारतात की हा संपत तोच माणूस आहे की ज्याने तुम्हाला डांबून ठेवले होते. तेव्हा आता नाना उभे राहतात आणि होय जज साहेब असं म्हणतात, हाच तो संपत की याने मला डांबून ठेवलं होतं. तेव्हा आता जज साहेब ऐश्वर्याला विचारतात की मिसेस ऐश्वर्या रणदिवे, तुम्हाला हा संपत कुठे सापडला. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हा आमच्या गोडाऊन मध्ये लपून बसला होता. तर ऐश्वर्या नक्की असं काय बोलते हे कुणाच्या आता काही लक्षात येत नसतं. तेव्हा आता ऐश्वर्या सर्वांच्या समोर सांगते की माझ्या डॅडांनी याला तेथे लपून ठेवलं होतं. तेव्हा ऐश्वर्या पुढे म्हणते की मी आणि माझा नवरा सारंग आम्ही संपतला शोधत होतो, परंतु संपतचा आम्हाला आतापर्यंत काही तपास नव्हता. त्याला शोधण्यासाठी आम्ही अख्खी मुळशी पालती घातली, परंतु हा कुठेच नव्हता. आणि ऐश्वर्या पुढे म्हणते की तेव्हाच माझ्या लक्षात आले की जर आता हा संपत मुळशीमध्ये नाही तर माझ्या डॅडांनी नक्कीच त्याला कुठेतरी अशा ठिकाणी ठेवलं असणार, असा मला संशय आला. आणि तो माझा संशय होता तो अगदी खरा ठरला. तर माझ्या डॅडांनी याला आमच्याच गोडाऊन मध्ये लपून ठेवलं होतं आणि हा तिथे लपून बसला होता. याला शोधलं आणि आम्ही दोघे याला येथे घेऊन आलो. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर सयाजी पाटील खूप मोठ्याने ऐश्वर्यावर ओरडतो की ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा, तुम्ही जास्त ओरडू नका. अहो डॅडा, तुम्ही असं काहीतरी करताल अशी अपेक्षाच नव्हती हो. ऐश्वर्या आता गेम पलटवते. आता सयाजी पाटील खूप जोरात ऐश्वर्यावर ओरडतो. आता कोर्टामध्ये जो आरडा ओरड होतो तर आता जज साहेब म्हणतात की ऑर्डर ऑर्डर, शांतता राखा. आणि जज साहेब आता ऐश्वर्या रणदिवे यांना विटनेस बॉक्समध्ये येऊन बोलण्यासाठी सांगतात. तेव्हा आता ऐश्वर्या विटनेस बॉक्समध्ये येते. तेव्हा आता ऐश्वर्या पुढे आल्यानंतर म्हणते की मी ऐश्वर्या सारंग रणदिवे, नानासाहेब रणदिवे यांची धाकली सून. असं म्हणतात की मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा मात्र तिचं माहेर तुटतं आणि सासरच आपलंसं होतं. मग तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालेले आहे. म्हणजे हे बघा, जेव्हा मी लग्न करून रणदिवेंच्या घरात आले तेव्हा मात्र ते घर मी आपलंसं मानलं, त्या घरातील माणसांना आपलंसं मानलं. भलेही त्या घराने मला मानलं किंवा नाही मानलं, परंतु ते घर मी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या घरातील माणसावर, त्या घरावर मी माझ्या घरातील माणसासारखं प्रेम केलं. ऐश्वर्या आता जे काही सांगते ते सगळं काही कोर्टाला खोटं सांगत असते. आता जानकी, ऋषिकेश यांना मात्र अगदी ऐश्वर्याच्या बोलण्याचं हसू येत असते. तेव्हा आता ऐश्वर्या पुढे म्हणते की जेव्हा मी माझ्या माहेरचा उंबरठा ओलांडला तेव्हाच मी शपथ घेतली होती की कितीही काही झाले तरी माझ्या रणदिवेंच्या घरावर कोणतंही संकट मी नाही येऊन देणार आणि त्या प्रत्येक संकटाला मी आडवी जाईल. आणि त्या माझ्या रणदिवेंच्या फॅमिलीसाठी जर मला डॅडांच्या विरोधात जरी जावं लागलं होतं तरी सुद्धा ते मला चालेल, तेव्हा मी जाईल, असं आता ऐश्वर्या जेव्हा म्हणते तेव्हा आता सयाजी तिच्यावर ओरडतो. सयाजी ऐश्वर्याला म्हणतो की काय बोलतेस तू आयशू, तुला कळते का. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा मला माफ करा, पण आज मात्र हे सत्य मला कोर्टामध्ये सांगावंच लागेल. आणि आता ती जज साहेबांना म्हणते की हे बघा, मला माझ्या वडिलांच्या गुन्ह्याबद्दल माहिती नव्हते. हे सगळं काही मला आत्ताच कुठे कळलं. माझ्या डॅडांवर जो काही आमच्या नानांना किडनॅप करण्याचा आरोप लागलेला आहे तो सगळा आरोप खरा आहे. हे जे काही केलं ते सगळं काही माझ्या डॅडांनी केले आणि ह्या करण्यामागे माझ्या डॅडांचा आता या सगळ्यामागे हात आहे, असं ऐश्वर्या आता कोर्टासमोर सांगते. तेव्हा आता सयाजीच्या पायाखालची जमीनच सरकते. परंतु आज मात्र ऐश्वर्या असं का बोलत असेल यामुळे सगळेजण विचारत पडतात. तेव्हा आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सारंग ऐश्वर्याला घेऊन घरात येतो आणि सर्वांच्या समोर सांगतो की स्वतःच्या डॅडांच्या विरोधात आता ऐश्वर्याने साक्ष देऊन हे सिद्ध करून दाखवले की त्या सुद्धा या रणदिवे परिवाराच्या सून आहेत म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका. तिने जे काही केलं ना तर ते स्वतःसाठी केलं. स्वतःसाठी मात्र स्वतःच्या वडिलांचा सुद्धा बळी दिला. स्वतःच्या वडिलांचा सुद्धा तिने विचार केला नाही.
मग जी मुलगी अशी आहे की आपल्या वडिलांची सुद्धा कधीच होऊ शकत नाही, तर ती आपल्या कुटुंबाची काय होणार हे आता लक्षात घ्या. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की गुन्हेगार कितीही अगदी हुशार असला तरी सुद्धा तो पकडल्या गेल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट ऐश्वर्या तू लक्षात ठेव. तर आता जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघत असते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.